नमस्कार. आजचा विषय आहे दोन विजेते ब्रँड पण एकाच ग्राहकासाठी युद्ध. किटकॅट मंच मधून प्रत्येक उद्योजकाने शिकण्यासारखा धडा. सर, विक्री वाढते. कॉन्फरन्सिंग रूम मध्ये मार्केटिंग मॅनेजर हसत म्हणाला, छान. सीईओ न उत्तर दिलं, दोन्ही ब्रँडची विक्री वाढते. पुन्हा टाळ्या वाजल्या. पण खोलीच्या कोपऱ्यात बसलेल्या एका वृद्ध सल्लागार शांत होता. कारण त्याला एक गोष्ट दिसत होती. कंपनी स्पर्धकांना हरवत नव्हती, कंपनी स्वतःलाच हरवत होती. अनेक उद्योजकांना वाटतं जास्त प्रोडक्ट म्हणजे जास्त वाढ, जास्त ब्रँड म्हणजे जास्त शेअर मार्केट. पण एक प्रश्न आहे, जर तुमचे दोन ब्रँड एकाच ग्राहकासाठी लढत असतील तर खरंच व्यवसाय वाढतोय की फक्त पैसा एका खिशातून दुसऱ्या खिशात जातोय? ही चूक अनेक व्यावसायिक नकळत करतात आणि त्याची किंमत कोट्यावधीमध्ये मोजतात. आपल्याला वाटतं स्पर्धा बाहेरून येते, प्रतिस्पर्धी कंपनी, नवीन स्टार्टअप, मोठा ब्रँड. पण कधी कधी सर्वात धोकादायक स्पर्धक तुमच्या ऑफिसमध्येच बसलेला असतो, तुमच्याच कंपनीचा दुसरा ब्रँड. समस्या उत्पादनात नसते, समस्या ग्राहकाच्या मनात असते. जर ग्राहकाला दोन्ही ब्रँडमध्ये स्पष्ट फरक दिसत नसेल तर कंपनी दोनदा खर्च करते पण एकदाच जिंकते. एका शहरात दोन रेस्टॉरंट्स होते, दोन्ही एकाच मालकाचे, दोन्ही लोकप्रिय, दोन्ही नफ्यात. पहिल्या रेस्टॉरंटचं नाव होतं फ्लेवर हाऊस, दुसरं होतं टेस्ट कॉर्नर. मालक आनंदात होता, माझ्याकडे दोन यशस्वी व्यवसाय आहेत. पण एक दिवस त्याच्या मुलाने प्रश्न विचारला, बाबा, दोन्ही ठिकाणी येणारे ग्राहक वेगळे आहेत का? मालक गप्प झाला. त्याने डेटा पाहिला, सर्वे केला, ग्राहकांशी बोलला आणि त्याला धक्का बसला. बहुतांश ग्राहक तेच होते, फक्त कधी एका दुकानात, कधी दुसऱ्या. म्हणजे तो दोन ब्रँड चालवत नव्हता, तो दोन ब्रँडना एकमेकाविरुद्ध लढवत होता. त्याने निर्णय घेतला, एका ब्रँडवर लक्ष केंद्रित केलं, संसाधनं वाटली, मार्केटिंग मजबूत केलं, नवीन इनोव्हेशन आणलं. काही वर्षांनी एक ब्रँड शहराचा नेता बनला, कारण फोकस वाढला. व्यवसायात सर्वात मोठी चूक म्हणजे चांगलं समजणं. जास्त उत्पादने, जास्त सेवा, जास्त ब्रँड, जास्त विस्तार. पण यशाची खरी ताकद अनेकदा फोकसमध्ये असते. महान कंपन्या प्रत्येक संधीच्या मागे धावत नाहीत, त्या निवड करतात. काय करायचं यापेक्षा काय करायचं नाही हे ठरवतात. ओळख मजबूत करतात, संसाधनं केंद्रित करतात आणि मग बाजारात वर्चस्व निर्माण करतात. आज स्वतःला 3 प्रश्न विचारा. माझ्या व्यवसायातील कोणती दोन उत्पादने किंवा सेवा एकाच ग्राहकासाठी स्पर्धा करत आहेत? ग्राहकाला त्याच्यातील फरक एका वाक्यात सांगता येतो का? जर मला फक्त दुप्पट गुंतवणूक करायची असेल तर मी कोणता निवडेन? कधी कधी वाढीचा सर्वात जलद मार्ग नवीन काही जोडण्यात नसतो, तर अनावश्यक गुंतागुंत कमी करण्यात असतो. कारण व्यवसाय व्यवसायात प्रश्न असा नसतो आपल्याकडे किती ब्रँड आहेत. खरा प्रश्न असतो आपल्याला खरोखर किती ब्रँडची गरज आहे. धन्यवाद.